तर बघा काय माहिती आहे, महाराष्ट्र राज्य सरकारने देखील राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच निवृत्त अधिकाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2025 पासून 58% दराने DA वाढ लागू केली आहे. त्याबाबत अधिकृत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. परंतु राज्यातील राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्राप्रमाणे DA वाढ अद्याप लागू करण्यात आलेली नाही. राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. निवडणूक आयोगामार्फत राज्यात आचारसंहिता देखील लागू केल्याने राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना DA वाढीसाठी अजून 1 महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्यात माहेर डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत निवडणूक कार्यक्रम असेल. यामुळे DA वाढीचा निर्णय डिसेंबर महिन्याच्या अखेरीस निर्गमित होऊ शकेल. म्हणजे निवडणुकांचे कार्यक्रम संपल्याच्या नंतरच राज्य कर्मचाऱ्यांना DA वाढीचा अधिकृत निर्णय लागू केला जाईल. राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2025 पासूनच केंद्र सरकारप्रमाणे एकूण 58% दराने DA वाढ व महागाई भत्ते थकबाकी मिळणार आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.